इतरांचा लेखा कोण घेई राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उन्हे त्याला सांग जोगी राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर मला इकडे आल्यानंतर वाटलं काय ते सांगतो. मला इकडे आल्यानंतर वाटलं काय ते सांगतो. पहिली गोष्ट इकडे मी आलो ह्या भागात पहिल्यांदा आणि खरं सांगतो की मला खूप आनंद वाटला बाबा. खूप म्हणजे खूप आनंद वाटला की एकतर आदिवासी भाग आहे ना. आदिवासी भाग म्हणायला आहे बरं का फक्त, पण तुम्हा सर्व अशा प्रसन्न चेहऱ्यांकडे पाहिलं ना खूप आनंद होता आणि मला खूप आनंद झाला. एवढं सुंदर नियोजन, मंडप, सिस्टीम, खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि मनापासून सांगतोय बरं का, मला काय पुढच्या वर्षी परत तारीख भेटावी म्हणून गोड बोलत. खरंच मला प्रसन्न वाटलं, आनंद झाला. आणि मला निश्चित खात्री आहे की मला सांगितलंय आयोजकांनी 9:30 वाजता कीर्तन, आणि त्याच्या अगोदर जर काही वाटलं बाबा थांबवायचं तरी पण सांगा है ना, कारण शेवटी त्यांची मर्जी सांभाळून मला बोलायचंय. फक्त कीर्तनात सगळ्यांनी विनंती आहे तुम्हा सर्वांच्या चरणी की सगळ्यांनी फ्रेश राहा. प्रश्न उत्तर करत करत आपलं कीर्तन हे चालणार आहे. कोणाला जर कंटाळा आला डायरेक्ट सांगा बाबा आता बास करा, तर बाबा लगेच कुठे असो. सुंदर असं नियोजन. वर्ष 13 बघा. श्री हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह 16 स्थळ मुक्काम जांभूळशी, पोस्ट मांडवे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि आजच्या मला वाटतं की हरिभक्तपरायण गुरुवर्य आबासाहेब महाराज कदम गुरुवर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सप्ताहास 13 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 13व्या वर्षात पदार्पण करत असताना दुसऱ्या दिवसाची आलेली कीर्तन रूपी सेवा मध सारख्या पामराकडे आली. मी माझं परम भाग्य समजतो, कारण माझा अनुभव आहे. आणि मागे पण बाबांना बोललो मी की ह्या भागात आलं ना की भोळे भक्त काय असतात ना, भोळे भक्त, त्याचं उदाहरण बाबा बघायला भेटतं आजही. भगवंताला चापटा भक्त नाही आवडत, भगवंताला भोळे भक्त. माझे मित्र आले गुरुवंत महाराज आहेत, त्यांना म्हंटल इथं जो श्रोता वर्ग आहे ना यांच्याकडे बघून असं ऊर भरून येतं. त्यांचा भोळेपणा, त्यांचा साधेपणा. मला नाही वाटत कोरोना इकडे आला असेल. आला होता का? आला असेल, पण जेवढा यायला पाहिजे तेवढा आला असं. हवा शुद्ध आहे, पवित्र हवा आहे. आणि पवित्र हवा असून सुद्धा भगवंताचं भजन करण्यासाठी, साधना करण्यासाठी एकदम सुंदर आणि जसं भगवंताला अपेक्षित तसं स्थान आहे इकडं. बघा, प्रथमतः मी समस्त जांभूळशीकर ग्रामस्थांचं मनोमन आभार व्यक्त करतो. फक्त एक विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही सगळे श्रोते मंडळी असतील, सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे माझे गुरुवर्य, तुम्ही सगळ्यांनी मला फक्त 1.5 तास सांभाळून घ्यायचं. कारण तुम्ही मला सांभाळून घेतलं तर आपलं कीर्तन हे बनणार आहे ना. सांभाळून घ्यायचं म्हणजे कसं, फक्त फ्रेश राहायचं, अलर्ट राहायचं. आपण हसत, तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी नाही होणार, काळजी करू. आपण हसत खेळत दिन
सांभाळित तुकोबरायांना संत सांभाळतात. त्याच पद्धतीनं आता 9:30 पर्यंत तुम्ही सर्व संत मंदिरांनी साधू जनांनी मला सांभाळून घ्या. बघा उत्कृष्ट असं नियोजन पखदवाले महाराज आतापर्यंत किती वाजवले आज मला पण वाजवणार आहे. सुंदर अशी साथ आहे इकडे. बालचिमू मला असं वाटलं होतं हे बालचिमू अशी पुढे घ्यावी इकडे, पण आता जागा नाही आपल्याला. चोपदार बाबा इकडे चोपदार बाबा होते मग पहिले मिशीला तावून असे चोपदार बाबा म्हटलं मला इकडे विनेकरी बाबा आहेत. इकडे सगळ्यांचं नाव माहित नाही मला, परंतु सगळं माझं आदरस्थानी असणारे गुरुवारी मंडळ सांभाळून घ्या बाबा. तुमच्या कृपेने मी आज इथे बोलणार आहे. सगळे टाळकरी असतील इकडे उतरून मंडळी पण बरीच आहे. सगळे टाळकरी बालचिमू सगळे पेटीवाले काका है ना. सिस्टीम वाले दादा सिस्टीम पण सुंदर आहे. सिस्टीम वाले बाबांचं पण धन्यवाद. बघा आपल्या सर्वांच्या सेवेकरिता मी इथे तुम्हाला उपदेश नाही करणार आहे बरं का. तुम्हाला उपदेश करणार नाही, परंतु ज्ञानोबरायांना जो अनुभव आला की ज्ञानोबरायांचं म्हणणं असं या भंगामध्ये आधी सरळ सरळ भावार्थ बघूयात. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे की संत निवृत्तीराया संत निवृत्तीनाथ माझ्या जीवनात आले. आता आपण जर बारीक विचार केला ना तर संत निवृत्तीनाथ ज्ञानोबरांच्या जीवनात कधी आले? जेव्हा ज्ञानोबरायांचा जन्म झाला तेव्हापासून निवृत्तीदादा ज्ञानोबरायांच्या सोबतच है ना. पण वयाच्या 16व्या वर्षी मग ज्ञानोबराय म्हणतात ना की श्री गुरु सारिका असता पाठी राखा. म्हणजे आपण संतांच्या बरोबर राहतोय याच्यापेक्षा संतांच्या सोबत राहून संत आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या सोबत आपण राहिलं पाहिजे है ना. तसं ज्ञानोबराय सांगतात की श्री गुरु जर आपल्या पाठीशी असतील तर आपल्याला संसारामध्ये काहीच कमतरता पडणार नाही. पुढे सांगतात राज याची कांता काय भीक मागे राजाची कृपया शांत बसा. मावशी शांत बसा. तुम्ही मला सांभाळून घेतलं की मी पण तुम्हाला सांभाळून घेणार नाही तर 10:30 वाजवायचे माझ्याच हातात. विठ्ठल असं विनोदाचा भाग जाऊ द्या. मी काय 10:30 वगैरे वाजवणार नाही. वेळेतच कीर्तन आपण संपवणार आहे. वास्तविक आता आपण घुसतोयच, पण मला आधी सगळ्यांना सांगायला आवडेल की आपण जो सप्ताह करतो कशासाठी करतो सांगता येईल का आपल्याला? आपण सप्त्याचं नियोजन करतो कशासाठी करतो? आपल्याला पहिलं हे कळलं पाहिजे. आपण सप्ताह करतो बघा सुंदर नियोजन आहे. पैसे खर्च करतो आपण हे ना सगळे लोक. मला वाटतं प्रत्येकाने घरोघरी पैसे पण काढले असतील. गरीब समाज मला माहिती आहे गरीब लोक. पण मग सप्ताह करतो कशासाठी हे आपल्याला कळलं पाहिजे. परीक्षित राजाचा 7 दिवसामध्ये सप्ताहामध्ये उद्धार होतो. वास्तविक कीर्तन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह करायचा कशासाठी?
तर आपला स्वतःचा आधी उद्धार व्हावा. आपल्या उद्धाराकरता अखंड हरिनाम सप्ताह केला जातो. विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे फक्त प्रवचन ठेवली, फक्त कीर्तन केली, कार्याचं कीर्तन केलं आणि झाला सप्ताह असं आपल्याला दिसतं, पण असं नसतं. कीर्तन म्हणजे काही नारायणाची गादी जी आहे ही वास्तविक इथं आपण जी महाराज लोक बोलवतो, जसं शुक मुनींनी परीक्षित राजाचा 7 दिवसामध्ये उद्धार केला. 1 तास उरला खटवांग रायासी, एक भाग्य दशा प्राप्त कैसी. परीक्षित राजाचा 7 दिवसामध्ये उद्धार होतो. खटवांग रायाचा 1 तासामध्ये उद्धार होतो. नीट ऐका, बारीक ऐका. आता परीक्षित राजाचा किती दिवसात उद्धार होतो? मगाशी बोललो, प्रश्न उत्तर करून आपण कीर्तन करणार आहे ना. परीक्षित राजाचा किती दिवसात उद्धार होतो? 7 दिवसामध्ये. खटवांग रायाचा किती वेळात उद्धार होतो? 1 तासामध्ये. पण तुकोबराय सांगतात एवढा पण वेळ लागत नाही. कितीसा वेळ लागतो? माझ्या श्री गुरूंच्या, माझ्या सद्गुरूंच्या समोर गेलं की ते मला त्यांच्यासारखं करून टाकतात. आपण सारखे करीती बाबांनी मला सांभाळून घेण्याचं पहिलं पाऊल उचलले. बाबांनी सुरुवात केली, तुम्ही पण करावी. बाबांनी सांगितलं आपणासारखे करीती तात्काळ. तुकोबराय सांगतात माझे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांच्या समोर मी गेलो आणि बाबाजी चैतन्याने मला त्यांच्यासारखं करून टाकलं. म्हणजे कसं केलं? म्हणजे कसं केलं? कृपा करून हात ठेवीला कृपा करून हस्त देवेला शिरी बोधतो अंतरी ठसावला. मी साधू धरत चला. आता मी जर एखाद्या धोतर कुर्ता फेटावाल्या बाबाकडे गेलो, बारीक आहे का, मी जर धोतर कुर्ता उपरनं फेटावाल्या बाबाकडे गेलो का ते बाबा मला त्यांच्यासारखं करून टाकतात. म्हणजे काय करतात? धोतर कुर्ता फेटा उपरनं घालून टाकतात. हे असं नाही करत संत. पहिली गोष्ट, सद्गुरू जे असतात, सद्गुरू म्हणजे ही दिसायला व्यक्ती असते. नीट ऐका, सद्गुरू आणि गुरु यांच्यामध्ये फरक आहे. जमीन आणि आसमान एवढा मोठा फरक आहे. आपल्याला गुरूंना नाही शरण जायचं, आपल्याला सद्गुरूंना शरण जायचंय, है ना. सद्गुरू काय असतात की सद्गुरूंच्या जवळ एखादा शिष्य गेला, त्यांना शरण गेला, तर ते काय करतात? बाबांनी सांगितलं बोध तो अंतरी ठसावला. सद्गुरू काय करतात?
आणि सद्गुरूची ताकद काय मी पहिलं सांगतो. सद्गुरू त्यांच्या झालं करतात म्हणजे काय, सद्गुरू यांनी देवाची ओळख प्राप्त करून घेतलेली असते आणि देवाची ओळख प्राप्त करून घेऊन सद्गुरू हे स्वतः देव झालेले असतात आणि असे सद्गुरू स्वतः देव झालेले असतात. मला सांगा, एक प्रश्न विचारतो बरं का. एक चंदनाचं झाड आहे, चंदनाचं झाड आहे आणि त्या चंदनाच्या झाडावर जर एखादा कशाचा वेल गेला किंवा बाभळीचं लाकूड जर त्या चंदनामध्ये ठेवलं तर चंदनाचा वास बाभळीच्या लाकडाला लागेल की बाभळीच्या झाडाच्या लाकडाचा वास चंदनाला लागेल? चंदनाचा वास. म्हणजे काय करतात, चंदनाने बाभळीचं लाकूड त्याच्यासारखं चंदनाने बोरी ज्या प्रकारे चंदनाच्या लाकडांमध्ये बाभळीचं लाकूड ठेवलं का बाभळीच्या लाकडाचा वास चंदनाला लागत की लागतो? आमच्याकडे लागत, तुमच्याकडे लागतो का? चंदनाच्या झाडाचा, चंदनाच्या लाकडाचा वास बाभळीच्या लाकडाला लागतो. म्हणजे काय, आपण जर खऱ्या संतांच्या सभेमध्ये गेलो तर आपल्याला देव कळू शकतो. बैसता संताचे संगती, बैसता संताचे बैसता संताचे संगती, कडो आले कमळापती. एक मुद्दा फक्त डोक्यात ठेवायचा आता की आपण जर बाबाच्या आश्रयाखाली गेलो, मला एक प्रश्न विचारतो मी आता की आपल्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे, देव प्राप्त करून घ्यायचा आहे, पण पहिली गोष्ट आपला देव पाहिजे का? उत्तर दिलं तर बरोबर आहे. आपल्याला देव पाहिजे का? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, जेव्हा देव पावे असे गेलो तेथे देवची होऊन तुकोबराय देव पाहायला गेले आणि काय होऊन आले? देव पाहायला गेले आणि काय होऊन आले? देवच होऊन आले. मग मला सांगा, आता प्रश्न विचारतो, आता काय विचारलं मी? तुकोबराय देव पाहायला गेले आणि काय होऊन आले? देव होऊन आले, बरं का? मग मला सांगा, देव पाहायची गोष्ट आहे कधी होण्याची गोष्ट आहे? कोणती?
कोणती? देव. बरोबर, बाबांसाठी टाळ्या. आणि उत्तर खरं आहे. देव पाहण्याची गोष्ट, देव फक्त अनुभव घेण्याची गोष्ट. एक प्रश्न विचारू का? तू म्हणा बाबांनी पहिल्या 15 मिनिटात विचारले, 9:30 पर्यंत बाबा काय कळणार? विठ्ठल पदामध्ये, आणि ते गरजेचं आहे बरं का. स्वतःच्या साधनेमध्ये, स्वतःच्या सेवेमध्ये इमान इतबारी कर्म करतात ते. म्हणून ते काय सांगत होतो बाबा, काहीतरी विचारत होतो. हा आठवलं. एक 5 वर्षाची मुलगी आहे ना, आणि तिची आई आहे. तिच्या आईला दिवस गेलेले आहेत, आणि त्या माईला, त्या ताईला, त्या बाळाच्या आईला 9वा महिना लागलाय. कितवा? महिला मंडळ आहे ना, ऐकताय ना? त्या आईला 9वा महिना लागलाय. ती 5 वर्षाची मुलगी आई जवळ जाते, बारीक आहे का, आणि आईला विचारते, आई मला असं कधी होणार? काय विचारते? आईने काय उत्तर दिलं असेल? जेव्हा तू मोठी होशील आणि जेव्हा तुला असं होईल तेव्हा तुला कळेल. आणि मग मुलगी मोठी झाली, मुलीचं लग्न झालं, मुलीला दिवस गेला, 9वा महिना लागला, आणि आईने विचारलं हे कसं झालं? ती उत्तर देईल ना? ती लाजली. थोडस विषयाला बाजूला येते, पण मला सांगायचंय, देव पाहण्याची गोष्ट. आता ते मुलीने तिच्या आईला विचारलं होतं तेव्हा आईने उत्तर देऊ शकली है ना, पण जेव्हा त्या मुलीला दिवस गेले, 9वा महिना लागला, तेव्हा त्या मुलीला अनुभव आला ना की नाही आला? आम्हाला अनुभव नाही बरं का, म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्ही पण गप्प बसता. जेव्हा त्या मुलीला दिवस गेले तेव्हा तिला अनुभव आला. मग आता देव पाहण्याची गोष्ट आहे, देव होण्याची गोष्ट आहे, की देव अनुभव घेण्याची गोष्ट आहे? देवाचा अनुभव घेणं, बारीक आहे का? देवाचा अनुभव घेणं म्हणजेच काय होणं? देव होणं. देवाचा अनुभव घेणं म्हणजे देवच होणं. मग आपल्याला देव व्हायचंय की देवच नकोय? एक प्रश्न विचारतो परत. इथं बसलेल्या सगळ्या श्रोते वर्गापैकी किती लोकांना देव पाहिजे? हात वर करा फक्त. बाबांनी प्रमाण काय दिलं बाबा आता? आता बघा तुकोबरा काय म्हटले? देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐता आला. पण तुकोबरांच्या काळात सुद्धा लोक म्हटली देव न लगे. आणि आता काय म्हणतात? काय म्हणतात? परत विचारतो. इथं बसलेल्या श्रोता वर्गापैकी किती लोकांना वाटतं देव मला पाहिजे? हात वर करा. देव न लगे, देव न लगे. विठ्ठल विठ्ठल. देव न लगे. आता तुम्हाला वाटलं असेल महाराजांनी प्रश्न विचारला, हात कसा वर करा. पण जेव्हा मी प्रश्न विचारला दुसऱ्यांदा, जरी तुम्ही हात वरती नाही केला पण तरी तुमच्या मनात उत्तर काय होतं? हो मला देव फक्त व्यक्त झालं नाही फक्त. आणि आपल्याला देव पाहिजे हे कुणाला कळेल माहितीये का? हे कुणाला कळतं? हे फक्त संतांना कळतं, न सांगता तुम्हा. मग आता विचारतो मी, ते या जगा Yeah.
महाराज म्हटले अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. देव आज अधिष्ठानित हनुमंतरायाचं मंदिर आहे. बरं ठीक आहे, देव तुम्हाला नाही पाहिजे, देव तुम्हाला बरं. आता परत एक प्रश्न विचारतो, बारीक आहे का? या मंदिरामध्ये हनुमंतराय आहेत. किती लोकांना वाटतं की त्या मूर्तीत खरंच देव आहे? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, 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 तुका म्हणे कैसे आंधळे आंधळे हे जन गेले विसरून. परत प्रश्न विचारणार. आपल्या मंदिरामध्ये हनुमंतराय आहे. किती लोकांना वाटतं त्या मूर्तीत देव आहे? आहे ना? त्या आपल्या मंदिरामध्ये हनुमंतराय आहेत, ते खरे आहेत की खोटे आहेत? तिथं तर उत्तर आता दिलंच पाहिजे. हनुमंतराय खरे आहेत की खोटे आहेत? मोठ्याने भाषा बाबा बरोबर आहे ना? मला आता संशय लागला, माझी भाषा काही वेगळीच आहे. परत विचारतो, उत्तर द्या, घाबरू नको. घाबरायचं काय, मी छोटा आहे तुमच्यापेक्षा. आपलं उपदेशवर कीर्तन चाललेलं, हसत खेळत संवाद चाललंय की नाही, आपलं उत्तर द्या ना. कारण जेवढं तुम्ही उत्तर देणार तेवढं त्या कीर्तनाला अजून रंग चढणार. आपल्या मंदिरामध्ये हनुमंतर आहेत, ते खरे आहेत की खोटे आहेत? खरे. बरं, आपल्या मंदिरामध्ये असणारे हनुमंतराय खरे, बरोबर आहे ना? मग आता पुढचा प्रश्न विचारतो. आपल्या मंदिरामध्ये असणारे हनुमंतराय खरे आहेत. स्वयंपाक झालाय का बाबा तिकडं? झालाय ना? नाही, मला झालाय काय विचारतो. मंदिरातला देव खरा. आता स्वयंपाक झाला असेल तर कुणीतरी एकाने जायचं, ताट भरून आणायचं आणि हनुमंतरायांना जेवायला घालायचं. खातील का? उत्तर द्या ना, खातील का? नाही खाणार. आणि उत्तर काय दिलं यांनी? देव खरा. मग तो देव खरा आहे, मग तो आपल्या हाताने जेवेल का? नाही जेवत. मग देव खरा की खोटा? तरी पण खरा.
विठ्ठल हॅलो आपल्या मंदिरामध्ये असणारी हनुमंतरायांची मूर्ती ती जेवत नाही, म्हणजे प्रामाणिकपणे आता आपण बघूया. हनुमंतरायांची मूर्ती जेवत म्हणजे प्रामाणिकपणे ती मूर्ती खोटी आहे, है ना. मग खरा देव कुठे आहे? बाबांनी प्रमाण दिलं, देव आहे हृदय मंदिरी या ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. दगडाची पूजा, मूर्तीची पूजा आपली श्रद्धा आहे, आपली श्रद्धा आहे. मी कुणाची श्रद्धेला ठेच पोहोचवत नाही, परंतु खरा देव कुठे आहे त्याची माहिती देण्याचा माझ्या संतांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न करतो. खरा देव सांगितला हृदय मंदिरामध्ये, है ना. ज्ञानोबराय सांगतात, निर्जीव दगडासी काय करेसी पूजा, तो निर्दयी तुझला देईल काय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. ज्ञानोबराय सांगतात, निर्जीव दगडाची पूजा आपण करतो, तो काय देऊ शकतो आपल्याला? काय देऊ शकतो? पण श्रद्धा मात्र आपली आहे. पण ती श्रद्धा कोणत्या ठिकाणी आपण लावली पाहिजे, ती श्रद्धा कोणत्या ठिकाणी आपण वापरली पाहिजे हे आपल्याला कळणं अत्यंत. मने नाही भाव मने देवा मला पाव, मने नाही भाव मने देवा मला पाव, देवा अजाने पावायचा नाही रे, देवा अजाने पावायचा नाही रे, देव करायचा बाजी कोला नाही रे, देव करायचा बाजी कोला नाही रे, देव करायचा बाजी कोला नाही रे. माझ्याकडे मी असं केलं का तुम्ही? भारताने सांगितलं, मनी नाही भाव म्हणे देवा वडापाव, असंच म्हटले ना. परत सांगा बा प्रमाण, माहिती मध्ये सांगा. नाही भाऊ देवा मला पाव, वडापाव ना. मी असं काय विचारलं, विनोद नाही केला मी, की संत सांगतात, महाराज सांगतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. पण आपण हे ऐकत, आपल्याकडे तो भाव देवाला जो द्यायचा आहे तो भाव आपण कुठे देतो माहिती का? निर्जीव मूर्तीपर्यंत देतो. ती सगुण मूर्ती हो, सगुण मूर्ती आहे ना. सगुण मूर्ती, सगुण मूर्तीची पण पूजा केली पाहिजे. पण नीट ऐका, सगुण मूर्तीची पूजा आपल्याला कुठपर्यंत आणि कधीपर्यंत करायची? एक प्रश्न विचारतात. एखाद्या ताईचं लग्न झालंय, नवीन, नीट ऐका, एखाद्या ताईचं लग्न झालंय, त्या ताईचं लग्न झाल्यावरती तरुणपणी तिने प्रपंच केला, तिला मुलं बाळ झाली, तिने प्रपंच केला, तिची मुलं बाळ मोठी झाली, तिने तरी पण प्रपंच काम केलं. त्या मुलांची लग्न झाली, तिने प्रपंच केला. त्या मुलाबाळांचं लग्न होतं, त्यांना मुलं झाली, आणि ज्या ताईचं लग्न झालं होतं ती ताई आता म्हातारी झाली. तरी पण ती ताई, ती प्रपंच, ती आजी, ती प्रपंच करील ना का थांबून घेईल? तरी पण करत राहणार. एकदा आजीचे हातपाय जर बंद झाले तरी पण आजी प्रपंच करेल का थांबून घेईल? थांबून घेणार ना. मला तेच सांगायचं, जसं जोपर्यंत त्या मुलीच्या अंगामध्ये ताकद शक्ती होती तोपर्यंत तिने प्रपंच नेटाने केला, इमानीद्वारे केला. पण ज्या दिवशी शरीरातली शक्ती ताकद कमी पडली त्या दिवशीने थांबून घेतलं. मूर्तीपूजा पण कुठपर्यंत करायची? जोपर्यंत आपल्याला देवाची भेट होत नाही तोपर्यंत. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला रोज हनुमंतराय भेटतात, है ना. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला हनुमंतराय रोज भेटतात, पण मग ते हनुमंतराय भेटलं नाही सार्थक होईल का? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक,
तुका म्हणे जन्माला तुका म्हणे जन्माल्याचे साथ तुका म्हणे जन्माल्याचे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुकोबरा म्हणतात जन्माचं सार्थक कधी होणार आहे? जेव्हा विठ्ठल आपल्याला दिसेल. मग आपल्याला कोणता विठ्ठल पाहायला सांगितलं तुकोबरा यांनी? आपल्या मंदिरामध्ये असणारी मूर्ती, आपल्या देवघरामध्ये असणारा विठ्ठलाचा फोटो, तो विठ्ठल पाहण्याने आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे का? होणार आहे का? एक प्रश्न विचारतो चला. किती पटकन वेळ गेला बाबा, 9 वाजले. पंढरपूरचा जो विठ्ठल आहे, पंढरपूरचा विठ्ठल आहे, नीट उत्तर द्या बारकाईने. पंढरपूरचा पांडुरंग जो मंदिरामध्ये आहे पंढरपूरला, त्या विठोबाच्या पुढे एखादा कुत्रा गेला आणि त्या कुत्र्याने मंदिरातला विठ्ठल पाहिला, तो कुत्रा म्हणेल का माझ्या जन्माचं कल्याण? म्हणेल का? नाही म्हणणार. मग आपल्याला हे कळलं पाहिजे, कोणता विठ्ठल? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल. आपल्या देहामध्ये असणारा जो आत्मा, त्याची ओळख, त्याचा अनुभव घेतला तर आपलं जन्म मरण चुकणार आहे. आणि जर बाबांनी सांगितलं बोधतो अंतरी, जेव्हा असा देव कुणाकडे भेटेल तर तो देव संतांकडे भेटेल, अशा सद्गुरूंकडे, अशा गुरुंकडे भेटेल. गुरु कोणते? जे गुरु आजही आता या क्षणी चुटकीसरशी आपली आणि देवाची भेट घालून देतात. बहु अवघड आहे संत भेटी, हरी जगदेवी करुणाची, हरी जगदेवी करुणाची. बहु अवघड आहे संत भेटी, हरी जगदेवी करुणाची, बाबांनी सांगितलं बहु अवघड आहे संत भेटी, परी जगी जेठी करुणा केली. आपल्याला कीर्तनकर महाराज कोट्यवधी भेटतील. नीट आहे का? कीर्तनकर महाराज आपल्याला कोट्यवधी भेटतील, पण सुखे चंद्रामृत सेव वेद रवी पाया हे सागर तर वेद परिता साधू
असे संत कीर्तनकर महाराज कोट्यवधी भेटतील, पण जे आपल्याला देवाची भेट घालून देऊ शकतात असं बाबांनी सांगितलं. बहु अवघड आहे संत भेटी, पण परी जग जेठी करुणा केली. आपल्यावरती कृपा आहे, जांभूळशीच्या लोकांवरती कृपा आहे बरं का. हे संत देवाची भेट घालून देणारे बाबा, देवाची भेट घालून देणारे सद्गुरू आपल्याकडे भरपूर येतात, भरपूर येतात. देव प्राप्त करून घ्यायचा की देव नकोय? आता देव पाहिजे म्हणतात, आता देव पाहिजे म्हणतात. देव प्राप्त करून घेणं आणि देव कशाने प्राप्त होईल याचा न्याय निवडा करण्यासाठी आपला अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आपण केलेलं असतं. असा देव प्राप्त करून देणारे संत अवघड आहेत, पण तरी पण आपली जर इच्छा असेल, आपण रोज सकाळी झोपेतून उठलो ना, प्रपंचाचा संसाराचा विचार न करता डोक्यात फक्त एकच विचार करायचा, मला देव भेटला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. फक्त रोज सकाळी एकदाच म्हणायचं. पण तरी पण असं म्हणता 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 एक दिवस काय होणार, आपलं पुण्य आपल्या पदरी पडणार, त्या पुण्याचा उदय होणार, ते पुण्य फळाला येणार. पुण्य फळले बहुत देता, पुण्य फळले बाबांनी सांगितलं, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. होणार आजही देव भेटतो, आजही देवाला आपण बघू शकतो, अनुभव घेऊ शकतो. अशी देवाची भेट घडून देणारे सद्गुरू आपल्याकडे असेल तर आपल्याला कसली भीती नाही. पण देवाची भेट घालून देणारे गुरुवर्य, गुरुजी, सद्गुरू, गुरु ज्या माणसांकडे नाही त्यांचा लिखापडीचा हिशोब ब्रह्मदेवाला किंवा यमदेवाला, अजून तो कोण असतो, चित्रगुप्त, ज्यांच्या पाठीवची सद्गुरू आहेत. कोणते सद्गुरू? जे देवाची भेट घालून देणारे सद्गुरू ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना कसली भीती नाही. आणि ज्यांच्याकडे असे गुरुवर्य नाही ना, जे देवाची भेट घालून देणारे संत गुरुवर्य ज्यांच्याकडे नाही, त्यांचा लेखाजोखा चित्रगुप्ताला सुद्धा करता येणार नाही. अभंगाच्या गुरु सारखा ऐसा पाठीराजा, गुरु सारखा ऐसा पाठीराजा, देवाला साहेबा ऐसा पाठीराजा, देवाला साहेबा ऐसा पाठीराजा, गुरु सारखा ऐसा पाठीराजा, गुरु सारखा ऐसा पाठीराजा, देवाला साहेबा ऐसा पाठीराजा, देवाला साहेबा ऐसा पाठीराजा. राजा
श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा देखा हो न करे. आता मी एक प्रश्न विचारतो परत. जागेत ना सगळे? जागेत ना? झालं थोडाच वेळ आपल्या मोठा जागे वारे बाबा म्हटले उठा जागे वारे आता. लोक म्हणतील बाबांना काय झालं संध्याकाळची वेळेत माझं उठा जागे वारे आता. अजून आम्ही झोपलो मी नाही काय बाबा. बाबा खोटं बोलतात का? बाबा खोटं बोलतात का? उठा जागे वारे आता. उठा जागे वारे आता म्हणजे काय की बाबांनो आतापर्यंत 84 लक्ष योनी फिरत 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 झोपा काढत मनुष्य जन्मात आलो. आता तरी जागेवा. जागेवा म्हणजे काय? स्वतःच्या स्वरूपाला ओळखा. देवाची ओळख प्राप्त करून घ्या है ना. अशा देवाची ओळख प्राप्त करून घेतली तर आपल्याला खूप तरी रे मना तू विश्वाची विश्वास या नाही. देवाला ओळख करून घेण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम जर घेतलं ना, ते नाम घेतलं ना, त्या नाम घेतल्यावर आपल्याला कळेल की नाम म्हणजेच काय आहे? देव. नाम म्हणजेच काय आहे? तुम्ही आम्ही आपण सगळे देव आहोत. बाबा जर आता जर मला म्हटले ना टाळकरे बाबा ते जर म्हटले महाराज तुम्ही वेगळे, ते मला लगेच पटणार की नाही पटणार. पण बाबा जर मला म्हटले की महाराज तुम्ही स्वतः कोण आहे? देव आहे, मला पटेल का लवकर? नाही पटणार. कारण जे खरं असतं ना, खरं ते खरं लवकर गळी उतरत. नामधारक त्रिभुवने, नामधारक त्रिभुवने, नामधारक त्रिभुवने, नामधारक त्रिभुवने, नामधारक संत जनाबाई नामाची ताकद आणि ते नाम तुम्हाला आम्हाला भवसागरातून म्हणजेच ते नाम तुम्हाला आम्हाला जन्म मृत्यूच्या सागरातून जन्म मरणाच्या रहाड गाडग्यातून सोडवू शकते. हे सांगतो कोण? संत जनाबाई.
जनाबाई पुरुष होत्या की स्त्री होत्या? आता तर नाम घेता वाया गेला नाही तिला सांगा विनतो तुम्हाला संत मंत्र सिद्ध संत जनाबाई कोण होत्या? पुरुष होत्या की स्त्री होत्या? स्त्री होत्या. बरोबर. म्हणजे अजून जागे आहे. संत जनाबाई तुम्हाला आम्हाला नामाची ताकद सांगतात. ते नाम संत जनाबाईंकडे होतं म्हणून जनाबाईंनी उठ म्हटलं का पांडुरंग उठायचे, जनाबाई बस म्हटलं का पांडुरंग बसायचे. जनाबाई पांडुरंगाला आपली कामे करू लागायला बोलवतात. कशी बोलवतात? सुंदर माझे जाते ग फिरते बहुधा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुधुके, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बाबा, ओव्या गाऊ कौतुके तुझ्या बाबा. तुम्ही म्हणणार सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, स्त्रियांनी म्हणायचं ओव्या गाव कौतुके तू मेरे बाबा. स्त्रियांचं झालं की मग म्हणायचं पुरुषांनी. कुणाचा आवाज जास्त आहे? स्त्रियांचा आवाज जास्त आहे का पुरुषांचा? बरं का? ठरलं ना? पुरुष मंडळी तयार आहेत का? तयार आहेत का पुरुष मंडळी? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, ओव्या गाऊ ओव्या गाऊ, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, ओव्या गाऊ सगळ्यांनी म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, सुंदर माझे जाते ग सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके. सगळ्यांनी म्हणा स्त्री पुरुष एकत्र. ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बाबा, ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. सुंदर माझे ओव्या गाऊ कौतुके तुझे देवा. बाबा पुरुष मंडळी हरले बरं का? म्हणून जाऊ दे, मी नाही बोलू. विठ्ठल जनाबाईंनी सांगितलं तुझे नाम आहे. बाबांनी प्रमाण दिलं. नाम नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी. ते नाम म्हणजेच काय? देव आहे. ते नाम आपल्याला कोण देत माहितीये? ते नाम ज्या बाबांना, ज्या बाबा लोकांना त्या नामाने देव भेटला आहे तेच बाबा लोक तुम्हाला आम्हाला नाम देऊ शकतात. ते नाम एकदा आपल्याला भेटलं की त्या नाम घेतल्यावर त्यात एक प्रश्न विचारतो सगळ्यांना बरं का, स्त्रियांना पण. मिरची खाल्ली की गोड लागते? मिरची खाल्ल्यावर गोड लागते ना? मग मोठं उत्तर द्या ना. झाले थोडं थोडं जेवायचं. मिरची खाल्ल्यावर काय लागते? साखर खाल्ल्यावर काय लागते? गोड आहे. बरोबर.
मिरची खालो तिखट लागते, अनुभव आहे की दिसते आपल्याला? अनुभव आहे. साखर खालो गोड लागते, आपल्याला दिसलं की अनुभव आहे? मग आपण जे देवाचं नाम घेतो त्याचा अनुभव येणार नाही का आपल्याला? साखरेची गोडी मुंगी घेती कैसी, साखरेची गोडी मुंगी घेती कैसी, साखरेची गोडी मुंगी घेती कैसी, साखरेची गोडी मुंगी घेती कैसी. साखर खाल्ल्यावरती गोड लागते, मिरची खाल्ल्यावर तिखट लागते, परिणाम लगेच आहे की नाही? अजून एक प्रश्न झाला. आता जर खाली बसलेल्या एखाद्या माणसाने मला जर शिवी दिली, ऐकताय ना सगळे? खाली बसलेल्या एखाद्या माणसाने जर मला शिवी दिली तर मला बरोबर 1 वर्षानंतर राग येणार की लगेच येणार? उत्तर द्या मला लगेच. मग मिरची खाल्यावर तिखट लागते, साखर खाल्यावर गोड लागते, शिवी दिली का राग लगेच येतो. मग जे नाम भगवंताचं आपण जपतो, ज्या नामाचं ध्यान करतो त्याचा आपला अनुभव येतो का? काही अनुभव आला पाहिजे. मिरची खाल्यावर तिखट लागते, अनुभव आहे. साखर खाल्यावर गोड लागते, अनुभव आहे. साखरेत मिरची तेवढी ताकद आहे. कांदा कापतो आपण, कांदा कापतो है ना, कांदा कापताना आपल्या डोळ्यातून पाणी येते. मग तुम्ही स्वतःहून रडताय की कांद्याने आपल्याला खोपटा मारलाय? स्वतःहून रडता ना? रडवलं कोणी तुम्हाला? कांद्याने. मग ताकद कशात आहे? कांद्यात ताकद, मग देवाच्या नामात ताकद नसेल का? कंठी प्रेम दाटे नैनी रीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी रीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी रीर लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी आईला कांदा रडवतो. मग जे देवाचं नामस्मरण मी करतोय त्या देवाच्या नामस्मरणाने काय होतं? नामाच्या चिंतने, 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 नामाच्या चिंतने. असं नाम भेटलं, हे नाम भेटलं तर हे नाम ज्ञानोपर आहे. ज्ञानेश्वरी सांगतात की ऐसे हे ज्ञान पवित्र एक निधान, जेथे विटाळलेले मन चोख केले तरी सर्व मंत्रांचा राजा, जो प्रणव आद्य वर्णो बुझा तत्काल तो तुझा तिचा सत्कारो अर्थ सांगतो विचा. ज्ञानोपराय म्हणतात हे जे नाम आहे हे नाम सगळ्या मंत्रांचा राजा आहे आणि या नामापेक्षा जगात दुसरी मोठी वस्तू
नाही. आणि मला सांगा ते नाम तर एवढं मोठं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तुशी चाड गगना हुनी वाड नाम आहे. वेळ थोडा राहिला माझ्याकडे फक्त. असं हे ज्ञान संत म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, जनाबाई म्हणतात, तुकोबा म्हणतात की नाम जगामध्ये सगळ्यात मोठे आणि असं नाम ज्याच्याकडे आहे तो कोण झाला? राजा झाला है ना. मला सांगा राजाची बायको काय झालंय एका गावामध्ये एक राजा राहत होता एका राज्यामध्ये आणि तो एकदम भरपूर ठिकाणी राज्य करायचा. 4 गाव असतील 5 गाव असतील पूर्ण राज्यावरती राज्य करायचा. आणि आता काय झालं त्याची बायको ना म्हणजे राजाची बायको कोण झाली? राणी. कोण झाली? राणी झाली. तर राणी आता काय केलं माहिती की ती राणी आली नगराच्या बाहेर आणि लागली भीक मागायला. होईल का असं कधी? राजाची जी बायको आहे तिला भीक मागायची गरज आहे का? अभंगाच्या दुसऱ्या चरणात राजाची कांता काय भीक मागे, 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 मानाची आदोगे सुद्धा पाये, मानाची आदोगे सुद्धा पाये, राजाची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे, राजाची कांता काय भीक मागे. आता मला सांग एक प्रश्न विचारतो. हे जे नाम आहे देवाचं हे जगामध्ये सगळ्यात मोठे आहे आणि हे नाम ज्याच्याकडे आहे तो कोण झाला? राजा झाला. कोण झाला? राजा झाला है ना. मग मला सांगा राजाची जी मुलं आहेत राजाच्या मुलांना काय मागावं लागेल का कोणाकडं? काही इच्छा जरी त्या राजाच्या मुलाने एखाद्या मनात प्रगट केली तर पण ते आपोआप पूर्ण होणार आहे. तसं हे नाम ज्या संतांकडे ते संत म्हणजे काय? संत म्हणजे देव, देव म्हणजे संत. निमित्त त्या फक्त प्रतिमा. एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त देवाची ओळख करून देणारे संत आणि संत आपल्याला जे नाम देतात हे तिघ दिसायला वेगळे पण असायला किती एकच आहे. ज्याच्याकडे नाम आहे तो स्वतः भगवंत आहे किंबहुना नवे नवे नाम म्हणजेच कोण आहे? देव आहे. मग मला सांगा देवाला काही पूर्ण करायसाठी कुठे जावं लागेल का? अहो तो स्वतःच कोण आहे? त्याच्या मनात जी इच्छा आली ती पूर्ण होणार ना. तसं आपण जर देवाची ओळख प्राप्त करून घेतली त्या संतांना शरण गेलं त्या संतांकडून अनुग्रह ते नाम जर घेतलं तर आपल्याला काही कुठं जायला गरज लागणार नाही. कारण ते नाम जे आहे ते सगळ्यांचं सार आहे. त्या नामापेक्षा जगात मोठी वस्तू नाही. आणि ते नाम जर भेटलं आणि ते नाम भेटलं त्या नामाचं चिंतन ध्यान साधना करत असताना मनात नुसती इच्छा जरी आली ना की मला अमुक अमुक गोष्ट पाहिजे. बऱ्याच लोकांचे अनुभव आहे की ते भगवंताचं नाम आहे. ते भगवंताचं नाम आपल्याला काही कमी पडू देत नाही. ते नाम आपल्या मनात जर एखादी इच्छा आली तरी ते पूर्ण करतं. थोडक्यात काय ते नाम म्हणजे इच्छा पूर्ण करणार कल्पवृक्ष अभंगाच्या तिसऱ्या चरणात. कल्पतरु तळवटी जो कोणी वैसारा, 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 काय तुम्हाला आम्हाला जो मनुष्य जन्म भेटलाय ना तो सहज भेटलेला कुत्रा मांजर गाढव डुकरा दगड झाड संडाच्या टाकीमध्ये असणारे सोनकिडे
चिमणी, पाखरं, फुलपाखरं, घुबड, साप, जेवढ्या काही जीव असतील हे सगळ्यांचा जन्म घेत घेत, थोडा वेळ राहिला 5 मिनिटं शांत बसा. सगळ्यांचा जन्म घेत 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 मनुष्य जन्म भेटला. कशासाठी भेटला? आपला रोज कामावर जाण्यासाठी फक्त भेटला नाही. आपल्याला मनुष्य जन्म भेटला ते भगवंताचं नाम घेऊन त्या देवाची ओळख प्राप्त करून आपल्या स्वतःची ओळख प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म भेटलेला आहे. जर ते नाम जर घेतलं नाही ना, ते नाम गाथ्यामध्ये सांगितलं, ते नाम ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, ते नाम भागवतात सांगितलं, ते नाम सगळं संतांनी सांगितलं. ऐकल्याप्रमाणे त्रिवेणी संगमी नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम सोपे नाम सोपे आहे ना. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा. म्हणजे सगळ्या संतांनी तर नामाचा किती गौरव केलाय. ते नाम घेण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. ते नाम जर नाही घेतलं तर तुकोबराय म्हणतात, ते नाम जर घेतलं नाही तर काय होणार? मी तुम्हाला 1000 रुपयाचा स्टॅम्प पेपर लिहून देतो. काय होणार? खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. ते नाम जर घेतलं नाही तर काय होणार? तुम्हाला सांगा आता किती लोकांना नाम पाहिजे? वा, एवढ्याच माणसांमध्ये एका ताईने बोटवर केलं. बघणार पण त्यांना नाव घेणार नाही ताईचं. त्याला तुकोबराय म्हणतात विरळा ऐसा कोणी, जनाबाई म्हणतात विरळा ऐसा कोणी जनी त्यासी लोटांगणी. संत ज्या माणसाला वाटतं ना मला नाम घ्यायचं, संत म्हणतात अशा माणसाने चरणावरती लोटांगण. भगवंताने तुम्हाला आम्हाला परम पवित्र पंचमहाभूतांचा नरदेह दिला भगवंत प्राप्तीची ओळख करण्यासाठी, नाम घेण्यासाठी. म्हणून एकदा सगळ्यांनी हात वरती करून त्या भगवंताचं एकदा भजन करूया. विठोबार जे आपली आणि देवाची भेट करू शकतात. ते संत आपल्याला भेटले की आपलं 84 लक्ष योनी फिरणं म्हणजे वारंवार जन्माला येणं आणि वारंवार मरणं. असे संत भेटले का ते आपलं जन्म मरणाचं चक्र थांबलं जाऊन आपण भगवंताच्या हृदयामध्ये, भगवंताच्या वैकुंठामध्ये जिथे देव खरा राहतो त्या ठिकाणी देवाच्या घरात देव आपल्याला राहायला जागा देतो. आणि ते देवाच्या घरात जागा जी आहे तिथंच फक्त तुम्ही आम्ही सुरक्षित बरं का. त्या देवाच्या घरात जर जागा भेटली नाही ना, परत कुत्र्याच्या, मांजराच्या, गाढवाच्या, डुकराच्या, वाघाच्या, सापाच्या, किडक्याच्या, घारीच्या, घोबडाच्या सगळ्यांचे मला पूर्ण नाव येणार. ते जन्माला जावं लागणार. असे संत, असे गुरुवर्य, असे सद्गुरु माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांना भेटले. म्हणून ज्ञानोबराय काय सांगतात अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये, ज्ञानदेव माझ्या Oh
आपली वेळ आता कोणती वेळ झालेली कसा वेळ गेला मला तर कळणार नाही बाबा. पटकन म्हणजे असं वाटतंय का ही तुमची कृपा माझ्यावरती झाली म्हणून मी तुमच्या पुढं थोडंफार बोलू शकलो. तुमच्या कृपादाने कधी तुम्हा सर्व संतांच्या आशीर्वादाने बोललो. तुम्हा सर्व संतांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्व माऊली ज्ञानोबरायांचा 4 चरणाचा अभंग की ज्याच्यामध्ये सद्गुरु आपल्या पाठीशी जर असले तर काय होतं, कशाची कमतरता पडत नाही. आणि शेवटला म्हणजे या जन्म मरणाच्या भवसागरातून मी माझ्या श्री गुरु निवृत्ती रायांच्या कृपाश्रदामुळे तरुण गेलो. ज्ञानोबरायांनी ते तुम्हाला मला त्यांचा अनुभव सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानोबरायांनी त्यांचा अनुभव इथे सांगितलेला आहे. जर काही चुकलं असेल तर तुमच्या सर्वांचं लहान लेकरू म्हणून तुमच्या पोटामध्ये मला जागा द्या. कळत न कळत कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तरी पण तुमच्या चरणावरती 1000 वेळा मी लोटांगण आता सुद्धा घालायला तयार आहे. जर काही चांगलं वाटलं असेल तर ते माझ्या सद्गुरूंचं, माझ्या गुरुवर्यांचं, माझ्या संतांचं हे नक्की ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. मनुष्य जन्म भेटलाय, मातीमोल करू नका. सगळ्यांनी पवित्र तुळशीची माळ घाला, भगवंताचं नाम घ्या आणि आपली स्वतःची 84 लक्षणीमधून सुटका करून घ्या. सुंदर असं नियोजन. खरंच बाबा मी हरवून गेलो होतो. म्हणजे मला सुचत नव्हतं, काहीच बोलायला सुचत नव्हतं. खरं सांगतो काहीच सुचलं नाही. पण हे जे प्रसन्न चेहरे जे होते ना, हे चेहऱ्याकडे बघून मला थोडं थोडं काहीतरी वास्तविक कीर्तन कसं झालं मी तर केलेलंच नाही. साळुंकी बोलत असे मंजुळवाणी शिकविता धनी वेगळाची. मी कसं कीर्तन केलं मला माहित नाही, मी केलं नाही. तुम्ही लोकांनी माझ्याकडून करून घेतलं. बघा प्रेमाचा संदेश संतांचे निरोप तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी कोणी खास कीर्तनकार नाही, कीर्तन वगैरे मला काही जास्त येत नाही बाबा. पण सद्गुरु संत माझ्या जीवनात आले, ते भगवंताचं नाम मला भेटलं आणि त्या नामाचा मला देखील अनुभव आला. आणि आलेला अनुभव तुमच्या बरोबर वाटण्याचा फक्त प्रयत्न मी केलाय. आणि सत्याचं महत्व काय असतं, परमार्थ काय असतो, अध्यात्म काय असतो, संतांचा निरोप तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न आहे. ज्याला पटेल त्याने ग्रहण करा, ज्याला नाही पेटणार भगवंत बघून घे. ज्याला वाटतं नरकातच जायचंय, ज्याला वाटतं गाढवाच्या पुत्राच्या जन्मालाच ते लोक नाही देवाचं भजन करणार, नाही देवाची वेळ प्राप्त करून घेणार. असो ज्यावेळेस शरीर ठेवायची वेळ येतं ना, शरीरातून आत्मा ज्यावेळेस निघतो ना, त्यावेळेस आपण सगळं चित्र दिसतं की मनुष्य मला कशासाठी भेटला होता, पण मी तो मातीमोल केला. बघा सुंदर असं नियोजन. बाबा मोठमोठे सत्य असतील असं नियोजन नसते. पाटीचं महाराजांचं नाव खरंच खूप सुंदर जबरदस्त नियोजन. प्रथमतः धन्यवाद देतो मी साऊंड मध्ये दादा, कारण त्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊ शकला. सुंदर असं नियोजन. इकडं पक्वाचार्य दादा महाराज नाव काय कुणाल महाराज सुंदर साथ केली. सुरुवातीला थोडस आमचं मिसमॅच झालं होतं, पण नंतर एकमेकांचा माझा ठेका बसला. सुंदर असं नियोजन. प्रसन्न. परत इकडे अजून चोपदार बाबा 2-2 आहेत. काय काय बाबा एक चोपदार नसतो, एक चोपदार नसतो. आपण जेव्हा भगवंत प्राप्त करायच्या मार्गाने जातो ना, त्यावेळेस हे चोपदार बाबा जे असतात ना, त्यांच्या हातामध्ये काठी ना, विवेक रूपी काठी, चांगलं काय वाईट काय निवड करणारी काठी आहे. ती भगवंत
भगवंत प्राप्तीच्या मार्ग जाताना आपल्याला मदत करते, पण आपण त्यांचं केले खेळणं आणा खोबरं आणा गुड ज्ञान पाणी करून निकाल आवाज कसा बाबा असो चोपदार बाबा आहेत. इकडे चिमुकले टाळकरी, इकडे टाळकरी म्हणून सगळे टाळकरी पण ना मात्र सगळे माझ्या वयाने मोठे, मी छोटा आहे, सुंदर असे टाळकरी. इकडं बाबांचं नाव विसरलो मी, पण बाबांचं नाव घ्यायची गरज नाही, कारण बाबांचं स्थान माझ्या हृदयामध्ये असं. बाबांना एवढी विनंती केली, बाबा तुमचा कृपा आशीर्वाद, तुमच्या सर्वांनी मला एकच आशीर्वाद द्या की माझा जो परमार्थ चालेल मी शेवटपर्यंत सुखरूप तुमच्या आशीर्वादानं पूर्णत्वाला जावा. विनय केली बाबा, हा दोन आहे बाबा, त्यांचा प्रयत्न होता बरं का. खास करून महाआशीर्वादाला कीर्तन झालं होतं, ते म्हटले महाराज आमच्याकडे पण आहे ना. आणि मी खरं सांगतो मला या भागात यायला आवडतं. इकडची ती प्रेमळ माणसं, आपुलकी, जिव्हाळा, भोळा भाव ही लोक मला खूप आवडतात. इकडे परत आपले फुलदार चोपदार बाबा आहे, बाबांची मिशी पण मला एकदम भारी वाटतं. इकडे पिटीवाले बाबा आहे, इकडे हे बाबा पण सगळे गुरु मंडळी आहे. यांची नावं मी घेतली, नीट ऐका बरं का आता शेवटचे. यांच्या सगळ्यांची नावं घेतली, का घेतली माहिती? यांची नावं जर नाही घेतली तर यांना कधी कधी राग पण येतो, म्हणून यांची नावं घ्यावी लागतात. पण तुम्ही जर नसते तर बाबांनी काय मित्राला कीर्तन सांगितलं असतं. यांच्यापेक्षा तुम्हाला खूप मोठी पदवी. प्रभू तुम्ही महेशाच्या पोटी, मी तुम्हाला तसे बोलती, जरी बोली गंगावती स्वीकाराल पै. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे उरले पायिकपणा. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती नेहमी राहावा. परमार्थामध्ये पुढे जात असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे ना. झालेली सेवा हृदय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा, सद्गुरु बाबाजी चैतन्य अधिष्ठान हनुमंतराय, तुम्हा सर्व जांभूळशीकरांच्या ग्रामस्थांच्या चरणांवरती माझी कीर्तन रूपी सेवा संपन्न करून माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय महाराज